जयंतीनिमित्त आणि कृपया लवकर सामना होऊन खूप आहेत. फिल्डर गेले ग्राउंड वरती, बॅट्समन लवकर पाठवायचे. जर काय पुढच्या 2 मिनिटं बॅट्समन गेला नाही आपल्याला पॉवर प्लेची पेनल्टी असेल याची नोंद घ्यायची. 2 बॅट्समन मात्र लवकरात लवकर आपण मैदानामध्ये पाठवायच्या. सामन्याला लवकरात लवकर ज्या पद्धतीने पंच अतिशय पद्धतीने पंचगिरी करतात भर उन्हामध्ये, आम्हाला अतिशय अचूक टप्प्यातला जो निर्णय असतो तो सांगतात. त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून पंचांचं स्वागत. सामना 3 ओव्हरचा होत आहे. दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायचे की 3 प्लेयर आपण सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. बेनिफिट आहे तुम्हाला दोन्ही टीम साठी. पहिली ओव्हर ही पॉवर प्ले असेल, परंतु 3 प्लेयर बाहेर असेल, कारण ही ओव्हर एक इनिंग ही 3 ओव्हरची होणार आहे. कृपया चला चला जाऊया क्रिकेटच्या मैदानाकडे. क्रिकेटच्या हंगामाला मित्रांनो सुरुवात झालेली आहे. जसा जसा पाऊस संपला की आम्हाला असं वाटतं की क्रिकेट हा खेळायला सुरुवातच झाली. कारण की आम्ही गावाखेड्याकडे खेळत असताना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आठवत असतात की पाऊस संपला की आम्ही चला आता क्रिकेट खेळायला पाहिजेच. कारण क्रिकेट हा आमच्या नसनसामध्ये आहे, क्रिकेट हा आमच्या रक्तात आहे, क्रिकेट आमच्या गावात आहे, क्रिकेट हा आमच्या देशात आहे. मित्रांनो क्रिकेटची परिभाषा पाहायला गेलं तर खूप महत्त्वाची आहे. आणखी पुन्हा एकदा याच क्रिकेटच्या मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला जातोय तो दीपेश, आणखी नॉन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा लक्ष्मीकांत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅटिंग करतात की नाही. देवाचे कोटणी हा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाला, तरी आमच्या मंडळाकडून त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान पाटील साहेबांना विनंती करतोय. प्रमुख पाहुणे आले आहेत. पाटील साहेबांना विनंती आहे की देवाच्या कोटणी या संघाचा तुम्ही सन्मान करावायचा. वरती यायचं मेन वैयक्तिक पहिलं पंचशील पनवेल संघाचा गोलंदाजाचं नाव सांगितलं तर खूप बरं होईल. दीपराज. आणि आता स्ट्रायकिंग एंडला लक्ष्मीकांत, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो सज्ज होतो तो दीपेश. आणखी पहिला षटक पॉवर प्लेचं मैदानामध्ये मार्गस्थ असताना 10-12 पावलांचा रनअप घेऊन येतो तो दीपराज. आणि आपण पाहिला तसं असेल अगोदरचा जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये काय धूळ चारली, काय माती चारली, काय चारी मुंड्या मात्र शीत केल्याने हाच संघ पुन्हा एकदा त्याच ताटमानेने मैदानामध्ये उभा आहे. लक्ष्मीकांत त्याचप्रमाणे नॉन स्ट्रायकिंग एंडला तोच दीपेश. आणि आता एकच आम्हाला वाटतं बॉलर सामना आहे तो रामवर्धन सोनगाव आणि डीजे फायटर. कृपया दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की स्टेजवर यायचंय आणि सामना सुरू होतोय. सामन्याला होते सुरुवात. जाऊया 10-15 पावलं रन घेऊन. दीपराज पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आणि पाहायचं पहिल्या चेंडूला तिला अतिक्रमण केलं. काऊ करण्याच्या दरम्यान पंच आम्हाला पुन्हा एकदा नाचत गाजत वाजत सांगतात खणखणीत असा षटकार. सुंदर अशी पंचगिरी भर उन्हामध्ये आपण करतात. पहिल्या चेंडूचा मात्र समाचार घेतला, खरपूस समाचार घेतला, चेंडूला धिरकवून दिलं, मिरकवून दिलं, भिरकून टाकला. खणखणीत असा षटकार मात्र लक्ष्मीकांनी. दोन्ही बॅट्समन मात्र ऑन फायर मात्र मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर होतोय सज्ज गोलंदाज. आणि खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहा आपल्याला पाहायचा सुंदर अशी गोलंदाजी दीपराची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर मात्र आला षटकार, परंतु दुसरा चेंडू मी तुला डॉट काढला. खेळण्याचा मात्र प्रयत्न केला. थोड्या वेळासाठी आम्हाला एबी डिव्हिलियर्स मात्र या ठिकाणी आठवलेच. रामवर्धनी सोनगाव कुठे असेल तर लवकरात लवकर यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दीपराज. आणि चेंडू मात्र हवेमध्ये आहे. या पे देखते हो हो या ठिकाणी पंचाने सांगितले की नो चेंडू. आणि डायरेक्ट हिट मात्र सुमितने केलेला आहे यष्टीकडे. आणि पंचाने मात्र नेक्स्ट चेंडू हा फ्री हिट साठी सांगितलाय. म्हणजेच 3 धावा आत्ताच्या चेंडूवर. आणि धाव संख्या जाऊन पोहोचल्या त्या 9 धावा. बॅटिट्यूड चेंबूर हा संघ मात्र या संघाच्या धाव संख्या झाल्या त्या स्कोर काढला 9 धावा. थोडासा कायसा कान मंत्र देताना दीपेश लक्ष्मीकांतला थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो. आमच्या सीएमएस इन्फोचे टीम लीडर तुषार जाधव इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आमच्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा दीपराज गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि लक्ष्मीकांत पुढील चेंडू फ्री हिट खेळण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट जातो मिड विकेटच्या दरम्यान आणि काव कॉर्नरच्या गॅप मधून खणखणीत असा सीमा पलीकडे चौकार.
का बॅटिंग धाव संख्या झाल्या त्या 13. बॅटिट्यूड चेंबूरचा धाव संख्या झाल्या विदाउट लॉस 13. सुंदर असे गोलंदाजी पाहायला आपल्याला जरूर मिळाले, परंतु बॅट्समन मात्र काय थांबायचं मात्र नाव घेत नाही. या बॅट्समनला थांबण्यासाठी आपल्याकडे अचूक गोलंदाजी असणं गरजेचं आहे. शेवटी जर का वेल सेटल बॅट्समन होतात तर कोणताही गोलंदाज असो त्याचा खरपूस मात्र समाचार घेण्यासाठी दोन्ही मात्र बॅट्समन मात्र सज्ज होतच असतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दीपराज, आणि मात्र मी तुला चकमा दिला, शेवटी तू चौकार मारलास. नेक्स्ट डिलिव्हरी मी मात्र तुला डॉट चेंडूसाठी काढले. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले दीपराजचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत. सुंदर अशी गोलंदाजी, आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो गोलंदाज. आणखी लक्ष्मीकांत स्ट्रायकिंग एंडला आहे. इकडे मला वाटतं दीपेश वाट पाहतोय मात्र स्ट्रायकिंग एंड मला कधी मिळेल. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दरम्यान, खणखणीत असा चेंबूर क्लास षटकार, आणि धाव संख्या झाल्या त्या पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 19 विदाउट लॉस टू चेंबूर. गोलंदाजी मार्कवर सज्ज दीपराज, आणि इथे मात्र धावांचा पाऊस पडतोय तो मात्र पुन्हा एकदा येतोय मिड ऑफच्या दरम्यान लॉंग ऑफ कडे खणखणीत असा चौकार. काय लाजवाब बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जिथे पहा 23 धाव संख्या झाले विदाउट लॉस, एक षटक समाप्तीनंतरला. आणि आता पुढील चेंडू या ठिकाणी कप्तान कोणाकडे देतोय थोड्याच वेळात. पहिल्या षटकामध्ये 23 धावा विदाउट लॉस चेंबूरच्या ह्या दोन बॅट्समनने मात्र काढल्यात. विदाउट लॉस 23 धावा. भर उन्हामध्ये ही स्पर्धा आपण खेळतोय. आपल्याकडे असल्या क्रिकेटचं प्रेम काय आहे ते आपण सगळ्यांना सांगतोय, दाखवतोय. उन्हामध्ये क्रिकेट खेळणं तितकंसं काय सोपं नसतं, कारण की ऊनच तेवढं लागतं. परंतु आम्हाला क्रिकेट हा आमचा मुळात आवडलेलाच खेळ. भले जरी आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला, परंतु आम्हाला सगळ्यांना मात्र आवडतो तो म्हणजेच फक्त आणि फक्त क्रिकेट. आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होत देऊ नका. वाघ जखमी झाला, खूप महत्वाची आदरणीय कॉमेंटेटर साहेब कुणाल दाते सर यांची ही कविता आहे. वाघ जखमी झाला तरी मित्रांनो आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होत देऊ नका, कारण की ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. आयुष्यामध्ये संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तर इतिहासने, हरलो तर मात्र इतिहासच घडला पाहिजे. आता वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. थोडा थांबतो, वेळ जाऊ देतो. पुन्हा 30 दशक तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस कधी संपत नाही. प्रयत्न सोडतो तोच संपतो. म्हणून मित्रांनो कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण की मी अजून जिंकलो नाही. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो दीपेश. आलाच माझ्या टप्प्यात चेंडू, आणि पंच आम्हाला सांगतात दे घुमा के दिया उसने षटकार लगाया. आणि सुंदर अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही पद्धतीने तुम्ही मला चेंडू टाका, त्या चेंडूचा मी खरपूस समाचार घेणार, आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र चौकार किंवा षटकारसाठी मी लावूनच देणार. सुंदर अशी बॅटिंग मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. याच दीपेशच्या बॅट मधून मात्र खणखणीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी येते. पंचशील पनवेलचा हा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन मार्ग असतो. आणि चेंडू मात्र आहे हवेमध्ये आलाच. लॉंग ऑनच्या दरम्यान म्हणण्यापेक्षा मिड ऑनच्या दरम्यान खणखणीत असा षटकार. अभि पुन्हा एकदा षटकार, आणि धाव संख्या झाली दुसरा षटक प्रगतीवर असताना 35 विदाउट लॉस. बॅटिट्यूड चेंबूरचा हा संघ मैदानामध्ये असताना हे दोनच मात्र बॅट्समन सगळा कार्यक्रम वाटतं संपवतात आणि खतम करतात, कारण त्याच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळतंय. खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाते, परंतु लेग बाईट पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. पंच आताचा निर्णय, आणि फलंदाज होतोय दीपेश हा बाद. या ठिकाणी पाहायला जर गेला तर LBW, ज्याला की क्रिकेटमध्ये आपण म्हणतो लेग बिफोर विकेट, LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. आणि दीपेश मात्र बॅक टू द पॅव्हेलियन कडे जाते, आणि आपल्याला पाहायला मिळेल, कारण की पहिलं मॅच मात्र या दोन्हीच बॅट्समनने जिंकून दिली होती. 68 धावांचा पावसांचा जो डोंगर होता तो पूर्णपणे पार केला होता या दोन्ही बॅट्समनने. आणि आता मात्र रजा घेतोय तो मात्र दीपेश, आणि आता दीपेशची जागा घेण्यासाठी जातोय तो नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये. बॅट्समन नेम
वैभव. लेग बिफोर विकेट म्हणजेच LBWच्या स्वरूपामध्ये दीपेश मात्र फलंदाज बाद झाला. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पंचशील पनवेल या संघाच्या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज. हो खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग आणि चेंडू होतो बिहाइंड द विकेट खडखडीत असा. पंच सांगतात आम्हाला चौकार. यहाँ पे कहीं भी गेंद डालो चौकार तो जाएगा. लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला. लेग बाईच आणि धाव संख्या झाल्या त्या 39. 39 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या झाल्या त्या 39. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज. आणि आता वैभव पाहायचंय कारण की तिसरा चौथा बॅट्समन आम्हाला चेंबूर या संघाचा खेळताना पाहायला मिळालाच नाही कारण दोनच बॅट्समन मात्र मॅच संपवून मैदानाच्या बाहेर जायचे. खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेमध्ये पाहायचंय आणि कॅचेस होईन द मॅचेस. मी वारंवार सांगत असतो तुम्ही कॅच सोडला तर कदाचित तुमच्या हातातून मॅच जाण्याचे 101% चान्सेस असतात कारण की कॅच जर सोडला तर त्याचा खरपूस समाचार त्याचा जो मोबदला असतो तो बॅट्समन खूप महत्वाच्या पद्धतीने घेत असतो आणि त्याला माहित असतं की मला जीवनदान भेटलं असतं. त्या जीवदानाचा फायदा मात्र या ठिकाणी पुन्हा वैभव घेतोय की नाही थोड्याच वेळात. आणि आता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय लक्ष्मीकांत. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज. हो खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू येतो मिडॉनच्या दरम्यान. एक धाव या ठिकाणी स्कोर करायला निश्चित आणि थोडीशी मिसफिल्डिंग आणि बघता बघता या ठिकाणी आपल्याला 2 धावा पूर्णपणे पार पडताना धाव संख्या जाऊन पोहोचले ते 42. 42 धावा बॅटिंग चेंबूरच्या संघाच्या 1 लॉस 42 धावा स्कोर काढला या ठिकाणी लागले आहे. मला वाटतं 2 षटक समाप्ती नंतरला धाव संख्या झाले. माफ करा पंच. चेंडू किती झालेत ओव्हर? वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतो गोलंदाजने. रामवर्धन सोनगावचा जर संघानायक पुढच्या 5 मिनिटांमध्ये नाही आला तर त्यांना पेनल्टी लागेल एवढं लक्षात घ्यायचं. नक्कीच सर. 10 वेळा तुम्हाला कॉल करण्यात आला. पुढे चेंडू खेळण्याचा प्रयत्न जातोय चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून खणखणीत असा षटकार. सगळेच हिटर बॅट्समनच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते चेंबूर या संघाच्या बॅट्समनच्या बॅट मधून. कुठेही चेंडू टाका मात्र आम्ही प्रतिकार हमला प्रतिहल्ला मात्र चढवतच राहणार आहोत. आणि बॉलर नेम साईराज. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज. चेंडू पुन्हा एकदा खेळला गेला. चेंडू जातोय मिड विकेटच्या दरम्यान परंतु 2 धावा या ठिकाणी निश्चित स्कोर काढला. जोडल्या जातात सुंदर असे बॅटिंग दोन्ही बॅट्समनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा स्कोर काढला. एक्स्ट्रा जोडल्या जातात. धाव संख्या जाऊन पोहोचले त्या आणि संघाच्या पूर्णपणे 50 धावा होत आहेत. खणखणीत अशा टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. धाव संख्या झाल्या त्या 50. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये चेंबूर या संघाच्या धाव संख्या झाल्या त्या 50. वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरा षटक रवाना होत असताना तुषार जाधव इथे आलेले आहेत. त्यांनी देखील आपल्या आणि पहा पुन्हा चेंडू पहा फाईन लेगच्या दरम्यान जातोय चेंडू. खणखणीत असा षटकार. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खूप मजा आली मित्रांनो भावानो. ज्या पद्धतीने आपण बॅटिंग करतात बेघुमागेचा बॉल पाहिजे. चेंडू पाठवा. चेंडू चौकार आणखी षटकारांचा पाऊस मात्र पाहायला मिळतोय आम्हाला इथे. चौकार आणखी षटकार. जिथे पाहाल तिथे चौकार जातोय. जिथे पाहाल तिथे षटकार जातोय. चेंडू पाठवा. गुरुसाहेब आलेले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत ते. चेंडू पाठवा. चेंडू त्यांचा आमचा सन्मान केला जातोय. अवियाला विनंती आहे. गुरुसाहेब आले धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आमच्या या टुर्नामेंटला भेट दिली. नवीनच बॉल आहे देखील सगळ्या खेळाडूंना एक नोंद आहे की बॉल पहिला असो पहिली ओव्हर असो शेवटचा ओव्हरचा शेवटचा बॉल असो तुम्हाला नवीन बॉलच मिळेल.
ही सगळ्या क्रिकेट रसिकांनी यांची नोंद घ्यायची आहे. आणि जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाकडे. या ठिकाणी सत्कार समारंभ झाला. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपले हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतोय. आणि चला जाऊया क्रिकेटच्या मैदानाकडे. चौकार अशी आणि षटकार, मात्र चौकार षटकारच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर सज्ज, पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये आहे, 38च्या आतमध्येच म्हणावा लागेल, नाही थोडासा बाहेर आहे, परंतु 2 धावा या ठिकाणी स्कोर काढला. जोडल्या जात आहेत. सुंदर अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅट्समनच्या बॅटमधून. इकडे ऑन फायर मात्र झालाय तो लक्ष्मीकांत, आणि लक्ष्मीकांतला जो साथ देतो तो वैभव. सर्व खेळाडूंनी ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, ज्या ज्या संघाने स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्या सगळ्या संघांचं, संघनायकांचं, त्यांच्या खेळाडूंचं आणि केंद्रबिंदू असलेल्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय, परंतु नाही, आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि पंच आम्हाला सांगतात की हा मात्र वाईट चेंडू. पंचांचा निर्णय, अंतिम चेंडू, आणि हा मात्र वाईट चेंडूच्या स्वरूपामध्ये 1 धाव एक्स्ट्रा जोडली जाते आणि स्कोर काढला. धावसंख्या झाल्या त्या 59. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाल्या त्या 59. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये व्हॅटिट्यूड चेंबुरिया. आणखी पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय लॉंग ऑनच्या दरम्यान. खेळाडू आहे तिथे मजबूत आणि सुंदर असा झेल पकडला जातोय तो वैभवचा, आणि वैभव फलंदाज बाद होऊन बॅक टू द पॅव्हलियनकडे जातोय. आणि आता पाहायचं आपल्याला नेक्स्ट बॅट्समन कोण येतोय चेंबूरचा. हा मैदानामध्ये जो पण येतोय मात्र चौकार षटकार लावतोय पिंकेश. पिंकेश मात्र मैदानामध्ये रवाना होत असताना वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक मार्गस्थ होत असताना आपण सगळेजण पाहतोय क्रिकेटच्या या मैदानामध्ये. पिंकेश उर्वरित काहीशे चेंडू आहेत. पिंकेश कोणत्या पद्धतीने आपल्या संघासाठी धावा करतोय तो. प्रत्येक जण मात्र धावांसाठी भुकेलेले आहेत. जो येतोय चौकार षटकार मारतोय. आणि पुन्हा एकदा मारला मिड विकेटच्या दरम्यान. चेंडू जातो डोक्यावरून, खणखणीत असा चौकार. हे खेळाडूंकडे जर पाहिलं तर मला वाटतं हे धावांसाठी भुकेलेले आहेत. जसं की आपण क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर रन मशीन जो आपण म्हणतो, जो विराट कोहली आहे त्यांना रन मशीन म्हणतो. रन मशीन कोणाला म्हणतो, जे क्रिकेटच्या धावा काढण्यासाठी जे भुकेलेले असतात. त्याच पद्धतीने जो बॅट्समन मात्र त्यांचा मैदानामध्ये येतो चेंबूर या संघाचा, चौकार षटकार, सिंगल डबलने त्यांचं काम चालतच नाही, चौकार षटकार मात्र ते मारतच असतात. आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये पंचशील पनवेल या संघाला 64 धावा करायच्या आहेत. थोडा स्पीडअप ठेवा, फास्ट करा. पुढील होणारा सामना रामवर्धन सोनगाव आणि सुशांत बोल डीजे फायटर. टॉस साठी पाटील, मुंबई पोलीस पाटील साहेबांनी विनंती की टॉस उडून घ्यायचा आहे. मित्रांनो दोन्ही संघ नाही किया, जरा इथेच घ्या. कॅमेरामन जरा 2 मिनिटं इकडे फक्त. पाटील साहेब टॉस उडून बघूया. ओके, टॉस जिंकले तो रामवर्धन सोनगाव. बघूया काय निर्णय घेता. आणि दोन्ही संघांना यायला काही विनंती आहे की हा सामना फक्त 3 ओव्हर षटकांचा आहे. सामना संपला की तुमचा जो काही डिसिजन त्यानुसार तुम्ही ज्याला फिल्डिंग घेतला तर पटकन फिल्डिंग पाठवायचे आहेत. फ्रेश मॅच असेल 4 ओव्हरची, पुढील वेळेनुसार आपल्याला तुम्हाला सांगण्यात येईल. सेकंड मॅच असेल 3 ओव्हरची. परंतु ही मॅच संपली की लगेच आपले प्लेयर जे कोणाची फिल्डिंग असते त्यांनी आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पहिलाच दिवस आहे, थोडासा उशीर झालेला आहे, तुम्ही पण समजू शकता. पहिल्या दिवशी थोडा उशीर होतोच. आताचा मॅच बॉल आलेला नाहीये. ओके, पंचशील पनवेलचे दोन्ही फलंदाज मैदानावर जातात आहेत. कृपया फिल्डिंग लावून घ्यायचे. बॉल राहिले आहेत. बॉल
तर जाऊया क्रिकेटच्या पुन्हा मैदानाकडे. 18 चेंडूमध्ये पंचशील पनवेल संघाला 64 धावा करायच्या. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज. बॅटिंगला मात्र 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये गेले. बॅट्समनची नावं प्रफुल आणखी अभि. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज नेम नितीन. पायचा चेंबूर या संघाचा नितीन गोलंदाज. स्ट्राईकला येतो प्रफुल. नॉन स्ट्रायकिंगला येतो अभि. नितीन 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला 64 धावा करायचा. टार्गेट हा कंपल्सरी चेस असेल. नितीन गोलंदाजी मार्कवर सध्या पहिला चेंडू पाहायचंय. राईट मोर द विकेट. हो खेळला गेला. या ठिकाणी चेंडू जातोय 1 बाउन्स. परंतु सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. मला वाटतं त्या ठिकाणी लक्ष्मीकांतच असेल. लक्ष्मीकांतचे बॅटिंग पहा लाजवाब, फिल्डिंग पहा लाजवाब, ऑलराऊंडर प्लेअर आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार आहे. एक वेळेसाठी असं मला वाटत होतं की पहिला चेंडूवर मात्र प्रतिहल्ला चढवलाय तो चौकारसाठी असेल. परंतु लक्ष्मीकांनी त्या चेंडूला सुंदर पद्धतीने या ठिकाणी फील्ड केले आणि एका धावावर मात्र समाधान मानावं लागले. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सजवतोय अभि. नितीनचा चेंडू पुढील चेंडू केल्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि 38च्या आतमध्ये चेंडू आणि पाहायचंय नितीन हा झेल घेतो काय. आणि या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. उलटा झेल होता, थोडासा अवघड झेल होता परंतु तितका काही फरक पडणार नाही. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो नितीन. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय नितीन. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सदैव खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जातो कावकोनीच्या गॉप मधून. खणखणीत फ्लाय स्ट्रोक षटकार. आणि पंचाने आम्हाला सांगितलंय या चेंडूवर मात्र खरपूस समाचार मात्र नितीनचा घेतलाय तो बॅट्समनने. कारण की पहिलीची ओव्हर आहे ती पॉवर प्लेची ओव्हर आहे. त्या पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपल्याला चौकारांनी षटकांची आतषबाजी करायलाच पाहिजे. तरच आपण कुठेतरी जाऊन हा सामना जिंकू शकतो. कारण की पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव निघाली. त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी षटकार मात्र प्रफुलने मारला. प्रफुल अजूनही मैदानामध्ये. दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये सज्ज आहेत. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज नितीन. प्रफुल अभि आणखी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो नितीन. विकेट. पुढचा चेंडू परंतु तितकासा काही स्ट्रोक आला नाही परंतु सुंदर अशी फिल्डिंग. 38च्या आतमध्ये चेंडू. एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. पंचांकडे कॉल केला जातो परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. पंचाने अपीलला मात्र फेटाळलेली आहे आणि एका धावावर मात्र समाधान मानावं लागलं. असं वाटत होतं की हा फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूवर मात्र प्रफुल चौकार किंवा षटकार मारला असता. धाव संख्या झाली त्या 9. स्कोर काढला. धाव संख्या झाल्या त्या 9. पहिला षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या झाल्या त्या 9. नितीन पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडला आहे तो अभि. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो प्रफुल. आणि चेंडूने पुन्हा कमबॅक केलं मात्र गोलंदाजाकडे आणि चेंडू मात्र ठेवलाय तो पंचाने. राईट आर्म उर्दू विकेट अभिसाठी. हो खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट होता परंतु त्या ठिकाणी मिड विकेटच्या दरम्यान खेळाडू तैनात आहे परंतु सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल आणि धाव संख्या जणू पोहोचल्या त्या 10. विदाउट लॉस 10. पंचशील पनवेल संघाच्या धाव संख्या झाल्या त्या 10. नितीन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे गोलंदाजीसाठी. आणि आता पाहायचं प्रफुल या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतोय का आपल्या बॅटिंग मधून. थोड्याच वेळात आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दरम्यान खेळलेला हा चेंडू आणि या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग परंतु या ठिकाणी एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल आणि धाव संख्या 1च्या सरासरीने स्कोर कार्ड पुढे जात असताना 1 षटक समाप्तीनंतरला धाव संख्या झाल्या त्या 11. विदाउट लॉस 11. काय
हाय फर्स्ट एड किट ना आहे. गेल्या घेऊन गेल्या. चला थोडंसं जाऊया मैदानाकडे, वेळ खूप कमी आहे. ज्यांच्या हाताला दुखापत झाली आहे ते बरे आहेत ना? धावसंख्या झाल्या पंचशील पनवेल्या संघाच्या 1 षटक समाप्तीनंतरला 11 धावा. आता नेक्स्ट गोलंदाज येतोय तो मैदानामध्ये. दुसरा षटक प्रगती पथावर आहे. वैयक्तिक पहिला आणखी संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. बॉलर नेम दीपेश प्रणित. आणि सामना करण्यासाठी प्रफुल्ल मात्र मैदानामध्ये तयार आहे. एक 10-15 पावलांचा रनअप आयटम ओव्हर द विकेट. प्रफुल्लसाठी चेंडू फोडेल पाहायचा आपल्याला.
आणि खेळण्याचा मात्र प्रयत्न आणि चेंडू हवेमध्ये आहे आणि विकेट किपरने आपलं काम केलंय. सुरेख असा झेल टिपलाय फलंदाज प्रफुल्ल. बाद होतोय, बॅक टू दे पॅव्हलियन मध्ये जातोय आणि पहिला धक्का मात्र बसतोय तो पंचशील पनवेल या संघाला. प्रफुल्लच्या माध्यमातून नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये जातोय तो. थोड्याच वेळात आम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. राहुल पाहायचा, राहुल आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावतो की नाही त्याच्या बॅटिंगच्या बॅटमधून आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे थोड्याच वेळात. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना पाहायचं आपल्याला. पुढील चेंडू ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा हेलिकॉप्टर शॉट होता म्हटलं तरी काही हरकत नाही, परंतु एक धाव या ठिकाणी निश्चित स्कोर कार्डला जोडली जाते आणि स्कोर कार्डला धाव संख्या झाल्या त्या 12. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या झाल्या त्या 12. जसे चौकार षटकांच्या आतषबाजी अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिली, त्याच्यानंतर ह्याच मॅच मध्ये पहिल्या इनिंगला पाहिली तसेच आपल्याला पाहायला मिळते की नाही. आणि पुन्हा एकदा खेळण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न होता. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज आणखी बीट होतोय हा मात्र बॅट्समन. खेळण्याचा प्रयत्न मात्र आहे परंतु बॅट बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू मात्र डॉट डिलिव्हरीसाठी जातोय आणखी निर्धाव चेंडू मानावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतोय सज्ज. खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू मात्र जातो पॉईंटच्या दरम्यान. एक धाव या ठिकाणी निश्चित येतोय. दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होते. असं जर म्हणायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी सिंगल डबलने काही काम चालणार नाही. जर कारण आपल्याला 18 चेंडूमध्ये 64 धावांचा डोंगर पूर्ण करायचा, त्यासाठी आपल्याला चौकार षटकांची आतषबाजी मात्र करावीच लागेल. कारण की सिंगल डबल जरी काढलात तरी आपला करंट रन रेट आणखी रिक्वायर्ड रन रेट हा खूप मोठ्या फरकाने नंतर आपल्याला चालताना दिसणार आहे. परंतु पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरीसाठी या ठिकाणी मात्र अभिला काही चेंडू ते कसा काही दिसत नाही, व्यवस्थित पद्धतीने हाताळता येत नाही, बॅटवर घेता येत नाही. आणखी मात्र पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज. खेळण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न मात्र जरूर आहे आणि तितकीशी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय तो या चेंबूरच्या गोलंदाजाकडून. पुढील चेंडू आणि या ठिकाणी स्टेप आउट केलेला चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि पाहायचंय या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. परंतु प्रयत्न हाच परमेश्वर असतो, कारण की प्रयत्नाच्या गाडीत बसल्याशिवाय मित्रांनो आपल्याला यशाचे स्टेशन लागत नाही. झेल थोडासा अवघड होता परंतु प्रयत्न मात्र मी करणार, कारण की प्रयत्न हाच परमेश्वर असतो. कारण की प्रयत्न आणखी पराभवाच्या मित्रांनो दोन गोष्टी असतात. पराभव जरी झाला तरी आपल्याला काही कसा फरक पडत नाही, कारण की मित्रांनो पराभवाच्या आम्हाला कधीच भीती वाटत नाही. कारण की मित्रांनो आमचा जन्मच मात्र संघर्षाच्या मातीत झालेला आहे. आणि मला वाटतं 2 षटक समाप्तीनंतरला धाव संख्या जाऊन पोहोचल्या त्या 16. पंचशील पनवेल या संघाच्या धाव संख्या झाल्या त्या 16 आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 48 धावा करायच्या आहे पंचशील पनवेल या संघाला. 6 चेंडू मध्ये 48 धावा करायच्या आहेत आणि पाहायचंय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाजी मार्कवर रुजुल. हे चेंबूरचे खेळाडू आहेत, अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, मेहनत करतायत. आपला संघ कसा जिंकेल त्याच्याकडे मात्र लक्ष देतात नाहीत. कटिबद्ध प्रयत्न आपल्याला हे दाखवतात त्यांच्या गोलंदाजी मार्कने बॅटिंग मधून. रुजुलची गोलंदाजी पुन्हा एकदा मिड ऑफच्या दरम्यान खेळलेला हा चेंडू कार्पेट क्लास चेंडू आणि एक धाव मात्र या ठिकाणी निश्चित स्कोर कार्डला मिळेल. आणि चेंडू फील्ड केला होता तो मात्र नावाजलेला हा बॅट्समन दीपेशने. ही अक्षरशः स्पर्धा हे 2 सामने आपण जर पाहिलात हा तिसरा सामना आहे. पहिला सामना सोडल्याच्यानंतर जे 2 सामने लागोपाठोपाठ जे झाले ते अतिशय महत्वाच्या भूमिकेमधले सामने आपण पाहिलात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टिपला गेला. रुजुल हा एक नावाजलेला गोलंदाज आहे, तितकासा काही बॅट्समनला दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मात्र रुजुलने एक धाव मात्र खर्च केली त्याच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते रुजुल. आणि या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जातोय
आणि तितकीशी सुंदर फिल्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु एका धावेवर किंवा 2 धावेवर या ठिकाणी आपल्याला समाधान मानून काय चालणार नाही. चौकार षटकार हे लावावेच लागतील, कारण की स्पर्धाच आहे. विश्वरत्न चषक 2024 भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, ज्यांची ओळख या संपूर्ण जगामध्ये द ग्रेट ब्रिलियंट मॅन, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, मिस्टर भीमराव रामजी आंबेडकर, या बाबासाहेब आंबेडकरांच्या या जन्मोत्सवी या ठिकाणी स्पर्धेचं आपण आयोजन केलं. आयोजकांचं मनापासून स्वागत करतो. आणि ह्या स्पर्धेला आजचे हे जे सामने रत्नागिरी जिल्हा मर्यादित सामने आहे आणि एक रंग आणतात या क्रिकेटच्या मैदानामध्ये. आपण सगळेजण पाहतोय, आनंद घेतोय, आनंद लुटतोय आणि अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग होते, बॉलिंग होते, फिल्डिंग होते. क्रिकेटचे हे सामने आपण सगळेजण पाहतोय, आनंद घेतोय. पुन्हा एकदा रुजू. ओहो, पुन्हा चेंडू गेला, जातो मिड विकेटच्या दरम्यान, खणखणीत असा षटकार आणि धाव संख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढला 26. मला वाटतं या षटकारीला शेवटचा चेंडू असावा आणि या चेंडूवर चौकार किंवा षटकार हा यायलाच पाहिजे, कारण शेवटचा चेंडू आहे. तर पाहायचं आपल्याला रुजुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रुजुल